नमस्कार मित्रांनो, आपण बऱ्याच टाईमपासच्या रील बघतो, बरेच काही बघत असतो आपण मनोरंजनाच्या आणि वेगवेगळे आपण रील पाहतो यूट्यूबवर. परंतु मित्रांनो, चांगल्या जे भविष्य घडवणाऱ्या रील आहेत ते पाहिल्या पाहिजेत. कारण आपलं मनोरंजन होतं, पाहू नये असं नाही, मनोरंजन होतं, परंतु आपण चांगल्या रील पाहिल्या आणि ते इम्प्लिमेंट केलं तर आपलं आयुष्य बदलून जाईल. चांगले दिवस येतील नक्की. जसं शाळा कॉलेजमध्ये तुम्ही चांगला अभ्यास केला तर मार्क चांगले मिळतील, चांगलं कॉलेज मिळेल, चांगली डिग्री होईल आणि तुम्हाला मोठी नोकरी लागेल. मित्रांनो, तसंच आहे, तिथं गॅरंटी नसते. जर शेतकरी पेरणी करतो, धान्य किती निघेल, भाव किती लागेल, गॅरंटी नाही. परंतु आर्थिकदृष्ट्या जे LIC ऑफ इंडियामध्ये आपण जे बचत करतो तिथं अगोदरच पेपरवर लिहून दिलेलं आहे ॲडव्हान्स इन्कम गॅरंटी. जे पैसे भरलेले नसतात, जे कमवलेले नसतात त्याची गॅरंटी. आज मार्केटमध्ये आपण पाहतोय बँका कितीतरी पतपेढ्या वगैरे बंद पडतात, आपण भरलेले पैसे मिळत नाहीत. सुरुवातीच्या काळामध्ये बरेच व्यक्ती जास्त इंटरेस्ट आहे म्हणून तिथं पैसे ठेवतात आणि काही जणांना दिलं पण जातं आणि मल्टी मार्केटिंग कंपन्या, आणि शेवटी त्यांना मुदल मिळत नाही. शेवटच्या स्टेजला तेच व्यक्ती काय म्हणतात, आमचं मुदल द्या, आम्हाला इंटरेस्ट नको. मग सुरुवातीला तुम्ही इंटरेस्टचा जे हेका धरला होता तो मग का सोडता? मित्रांनो, काय होतं, बरेच व्यक्ती काय आजची परिस्थिती काय आहे हे बघून जीवन जगतात. मित्रांनो, आज तर त्रास घ्यायलाच पाहिजे. भविष्य काय बनतं आहे, भविष्यात संकट येणार आहे का नाही, आणि आली तर आपल्याकडे काय आहे सोल्युशन हे बघितलं पाहिजे. 99% लोक असं बघत नाहीत किंवा प्लॅनिंग करत नाहीत. जसं शाळा कॉलेजमध्ये तुम्हाला कलेक्टर, तहसीलदार, कमिशनर होता येतं ना, तुम्हाला कोण अडवले? तर आपण मेहनत करत नाही आणि आपल्याला सांगणारा मिळत नाही आणि आपण करत नाही. किंवा कधीकधी दोन्ही गोष्टीत आपल्याला हे होतं, आपल्याला अडथळे निर्माण होतात. कधी सांगणारा भेटत नाही, कधी सांगणारा भेटलं तर आपण ऐकत नाही. आणि सांगणारं जर योग्य मार्गदर्शन देणारं जर मिळालं आणि आपण जर ऐकलं तर 100% सक्सेस होतो. त्याच्यामध्ये काय, जसं परीक्षेमध्ये प्रश्नाचं उत्तर लिहिलं तुम्हाला त्यांना मार्क द्यावेच लागतात. मित्रांनो, सगळं काही आपल्या हातात असतं. हळूहळू आपलं हातातनं निघून जातं आणि दुसऱ्याच्या हातात जातं. जसं शाळा कॉलेजमध्ये तुम्हाला मोठा अधिकारी बनता येतं आणि तुम्ही जर त्यावेळेस अभ्यास नाही केला तर पुन्हा दुसऱ्या अधिकाऱ्याच्या हाताखाली तुम्हाला काम करावं लागतं. म्हणजे आपलं जीवन पारतंत्र्यात येतं, स्वातंत्र्य निघून जातं. जसं पैशाचं स्वातंत्र्य, आर्थिक स्वातंत्र्य, देशाला स्वातंत्र्य मिळालं आहे, परंतु आर्थिकदृष्ट्या स्वातंत्र्य आहे का? फायनान्शियल फ्रीडम म्हणजे काय आहे की तुम्हाला पाहिजे त्यावेळेस तुमच्या गरजेसाठी पैसे तयार. मग हे ऑटोमॅटिक कशी होतील? ठेवावं लागतील ना. आणि जी तर पैसे ठेवायची जागा योग्य पाहिजे. बरेच वेळेस मल्टी मार्केटिंग कंपन्या, म्युच्युअल फंड, शेअर मार्केट, SIP, सोनं, चांदी, घर, जागा, जमीन, इथं गॅरंटी नसते कसलीच. आपले पैसे मिळतील गॅरंटी नाही. सोनं घेतले परंतु तेवढ्याला विकेल का, गॅरंटी आहे का? आणि जबाबदाऱ्या, जिम्मेदारी तर वाढत आहेत. त्यासाठी आपल्याला LIC ऑफ इंडियामध्ये आयुष्यभर पैसे देणारा प्लॅन आहे. गॅरंटेड आहे इंटरेस्ट 12% आणि 10% इंटरेस्ट, असे 2 प्लॅन आहेत. लवकरात लवकर घ्या, हे प्लॅन बंद होणार आहेत. ओके, थँक्यू.